नमस्कार, मी आरती मोरे. SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. सत्ताधारी भाजपने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांचा समावेश आहे, तर या यादीमध्ये देशातील 182 उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यातील 14 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली असली तरी ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या आणि पुण्याचे अनिल शिरोळे यांच्यासह 6 खासदारांचं भवितव्य सध्या तरी अधांतरी आहे. राज्यात भाजपचे 22 खासदार आहेत. नितीन गडकरी, हंसराज अहिर, डॉक्टर सुभाष भामरे हे 3 मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह 14 खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नगरचे दिलीप गांधी आणि लातूरचे सुनील गायकवाड या 2 विद्यमान खासदारांना फेर उमेदवारी नाकारण्यात आली आहे. 6 मतदारसंघाबाबतचा निर्णय अद्यापही अनिर्णित आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात आयोजित युतीच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान नरेंद्र पाटील आज दुपारी मातोश्रीवर येणार असून उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सोडवण्यात यश आल्याचं दिसतंय. माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे, तर उस्मानाबादमधून राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. संजय शिंदे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची चिन्ह आहेत. लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर राजकीय पक्षांमधलं इनकमिंग आणि आउटगोईंग सुरूच आहे. अशाच एका पक्षांतरामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमच्या फेसबुकला लाईक करा, आमचं ॲप डाउनलोड करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.